पत्र आज दाखल केलंय दादा, काय नेमकी आता प्रयोजन असणार? शिर्डीनगर परिषदेची निवडणूक होतीये आणि त्याच अनुषंगानं आज सर्व आमच्या महायुतीचे सर्व जे घटक पक्ष आहेत त्या सर्व उमेदवारांनी या ठिकाणी नामनिर्देशन पत्र या ठिकाणी आपण म्हणतो की या ठिकाणी दाखल केलेले आहे. आणि आनंद याच गोष्टीचा वाटतोय की आज महायुतीचे उमेदवार पाहिले तर नामदार साहेबांनी सुरेदादांनी अति चांगल्या प्रकारचे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं सगळ्या समाज घटकांना न्याय देण्याच्या संदर्भातली भूमिका ही नामदार राधाकृष्ण विखे साहेबांची असते, त्याचबरोबर सुरेदादांची असते. त्याच पद्धतीनं आज खऱ्या अर्थानं सगळ्या जाती धर्माला कसा न्याय मिळेल या संदर्भातले उमेदवार दादांनी टाकलेत. आणि एक चांगल्या प्रकारचे सर्व उमेदवार च्या पाठीशी शिर्डीतली जनता निश्चित खंबीरपणे उभी राहील असं मला वाटतं. कारण हे सर्व उमेदवार पाहिले तर अतिशय चांगल्या प्रकारचे उमेदवार आहेत आणि सर्वांना काहीतरी विजन असणारे उमेदवार आहेत. आणि खऱ्या अर्थानं नामदार साहेबांनी सुरेदांचे हात जर बळकट करायचे असतील तर तमाम शिर्डीकर जनतेनं सर्व उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं. आपण सक्रिय राजकारणात आहात, काय आत्ताचं विजय असतं? खऱ्या अर्थानं शिर्डी हे विकसनशील शहर आहे, शिर्डी हे वाढतं शहर आहे. आपण सद्गुरू साईबाबांच्या भूमीवर राहतो हे आपण स्वतःला खूप नशिबान समजलं पाहिजे. आता तीर्थक्षेत्र तर बाबांचं आहेच, परंतु त्याबरोबरच औद्योगिक क्षेत्र, रोजगार निर्मिती क्षेत्र आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्रीडांगण क्षेत्र. या क्रीडा क्षेत्रामध्ये देखील आज शिर्डीची आगीतोष होती. काल परवा दादांनी चांगल्या प्रकारचे भूमिपूजन केले. मोठमोठे क्रीडांगण होत आहेत, मोठे हॉल होत आहेत, त्याचबरोबर मोठं थीम पार्क होत आहे. MIDCचा प्रकल्प तर चालूच आहे. त्याच्यामुळे एक ना अनेक प्रकल्प या शिर्डीमध्ये येतात हे आपल्यासाठी खूप जमेची गोष्ट आहे. आणि निश्चितच येणारा काळ हा शिर्डीसाठी अतिशय सुकर काळ आणि सुराज्य असणारा काळ असेल असं मला वाटतं. आपली लोकप्रियता बघता विजयाची काय निश्चिती? खऱ्या अर्थानं मला प्रभाग क्रमांक 1 मध्ये उमेदवारी निश्चित झाली आहे. महायुतीचा एक घटकपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाच्या माध्यमातून मी आज जनतेसमोर राहतो आहे. आज खऱ्या अर्थानं मी खरंच स्वतःला खूप नशिबान समजतो की प्रभाग क्रमांक 1 म्हणजे जनता म्हणजे लक्ष्मीनारायण परिसर असेल, त्याचबरोबर सर्व गावठाण मंदिर परिसर असेल, तो बाबांच्या कृपेनं माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत. आणि निश्चितच मी एक चांगल्या प्रकारचं विजन घेऊन, एक चांगल्या प्रकारची प्रतिमा घेऊन आज मी जनतेसमोर जाणार आहे. आणि जनतेने देखील माझ्या पाठीशी खंबीर उभं राहिलं पाहिजे. माता भगिनींनी देखील त्यांचे आशीर्वाद माझ्या डॉक्टर दिले पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतं.